काय बुधाने खाल्लं आणि बुधाने खाल्लं. आता विरोध करणाऱ्या नेत्यांना जर आरक्षण बुधाने खाली असतं तर तेव्हा काय पांढरीला खूप खात होते काय लावलं. चोर कोणी म्हटलं, दरोडेखोर कोणी म्हटलं, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही कोणी म्हटलं. मिरच्या लावली का आग झाली. सांगतो मी जबाबदारीनं बोलतोय, पुन्हा संदर्भ देणार आहे. होय, अण्णाभाऊ साठे महापुरुष नाही संदर्भ ऐकतो. म्हणणं बरोबर असेल या ठिकाणी अनुसूचित जातीमधून मांगाला बाहेर काढा. हा दादासाहेब मागणी करतो. आम्हाला जोडे दाखवता, आम्हाला चप्पल दाखवता, या बाबाच्या तिला चप्पल दाखवता, आम्हाला पुढ दाखवता. एकांची लायकी तलवार चालवायची आहे, तलवार. आणि म्हणून बुद्धाला टार्गेट कशाला करताय? बुद्धाने काय वाईट केलं तुमचं? आणि तुमच्या दुःखात फक्त बुद्धा आला की नाही? मला एक सांगा, भाषण नरम करू का गरम करू? पाणी लावून करू का बिन पाण्याचं करू? क्या बात आहे. खरं बोलणारा एकही शब्द चुकीचा बोलणार नाही. पहिल्यांदा बाबासाहेबांनी ज्यांना हातात बळ दिलं त्यांनीच हात वर करायचा. आणि जे बाबासाहेबांचे औलाद आहे त्यांनी जोराने आवाज द्यायचा. आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच. आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच. धन्यवाद. परत एकदा जे या ठिकाणी उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे तुम्ही आले त्या औलादीला मला सांगायचं, मी हात वरे केले की फक्त जात आहे म्हणायचं. जात हा शब्द विचार या अर्थाने वापरतो मी. सगळ्यांनी जात आहे म्हणायचं. मी हात वरे केले की बिना टावरची रेन धरायची नाही. आरक्षण उपवर्गीकरण जात आहे हात वरे. मी स्वतः हात वरे केले की म्हणायचं. माझा 1 मिनिट संपला की भाऊ 4 मिनिट आहेत. असं केलं की जात आहे म्हणायचं. आरक्षण उपवर्गीकरण रद्द. अहो मी हात वरे केला नाही का? असं काय करता? मला माहित आहे आपला पावर आहे की नाही. जात आहे एवढंच म्हणायचं. आरक्षण उपवर्गीकरण रद्द करणारच. कारण संविधानाची साथ आहे. आरक्षण उपवर्गीकरण करणारच कारण संविधानाची साथ आहे. अबे मरेल पण पडणार नाही. ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची, ही आंबेडकरांची. विचार करा, विरोध करण्याची पातळ होईल की नाही? होईल की नाही? मी अत्यंत मी संदर्भाशिवाय कुठंच बोलत नाही. लक्षात घ्या. पण सर्वांनी लक्ष द्यावं. मला सांगा, आग कोणी लावलं? चोर कोणी म्हटलं? दरोडेखोर कोणी म्हटलं? फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही कोणी म्हटलं? मग मिरच्या लावली की आग व्हायली. कोणी आग लावली रे? तुम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिला आणि ब्राह्मणालाही दिला. मागा ना तुम्ही. संविधानाच्या अधीन आर्टिकल 19(1)(2) सांगतं, विना शस्त्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करा ना. जोरात आणायची काही गरज होती का? होती. कोणीतरी आमचा साहेब आदरणीय, आमचे मार्गदर्शक आदरणीय पूजनीय आंबेडकर साहेब आहेत. मला सांगा, कोणीतरी म्हटलं अण्णाभाऊ साठे महापुरुष नाही, चुकून गेला शब्द, आम्ही मानतो अण्णाभाऊ साठेंना. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या बांधवाला ज्यांनी टार्गेट केलं महापुरुषाच्या नावाने त्याने उत्तर द्यायचं. चुकून म्हटलं महापुरुष नाही. डेट वाईज सांगतो. मी जबाबदारीनं बोलतोय, पुन्हा संदर्भ देणार आहे. होय, अण्णाभाऊ साठे महापुरुष नाही संदर्भ ऐक. जानेवारी 2022 ला केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीला तुमच्या एकलाच उदगीरचा बोखडिया यांनी एक पत्र लिहिलं. भालेराव नावाचं काहीतरी आहे. पत्र लिहिलं आणि सांगितलं की महापुरुषाची यादी द्या. ऐका भावांनो, जानेवारी 2022
केंद्रीय सामाजिक न्याय विभाग अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन दिल्लीला या इथल्या उदगीरच्या बोकड्याने माझ्या आमदारांनी भालेराव नावाच्या पत्र लिहिलं आणि सांगितलं आम्हाला महापुरुषाची यादी द्या. पत्र आलं. मायांनो, पत्रात महापुरुष म्हणून अण्णाभाऊ साठेचं नाव नव्हतं. मला जे चाटे क्लास म्हणजे दुसरं काही नाही, आर्यशचं मी टोपण नाव ठेवलं. मग त्या चाटे क्लासच्या नेत्याला मला विचारायचं, आमचा भाऊ चुकून म्हणाला महापुरुष नाही, तेव्हा जोरात आणला अबे भाजपनं 2022 ला कोणा सरकार होतं? भाजपचं. सांगितलं त्यांनी आत्ताही बी केंद्र सरकारच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवेचा महापुरुष म्हणून उल्लेख नाही. कुठे उपटत बसायले बे, आंदोलन करत नाही. शेवट माझ्या भाषणाचा बाबासाहेबांनी दिला, आम्हाला काही म्हणायचं नाही. मी एक मागणी करणार आहे पूजनीय आंबेडकर साहेबांनी घोलेकर साहेबांच्या उपस्थितीने घोलप साहेबांच्या साक्षीने बाबासाहेबांनी 1948 ला अनटचेबल एक ग्रंथ लिहिला आणि सांगितलं अस्पर्श कोण? त्याचा स्पर्श जमत नाही. अस्पर्श कोण? ज्याची सावली जमत नाही. मग हे अस्पर्श म्हणजे दलित, हे अस्पर्श म्हणजे अनुसूचित जाती. त्याचा चाटे क्लासचा एक नेता कसबे, विष्णू कसबे, भाषण माझ्याकडे डाउनलोड आहे. त्यांनी सांगितलं मग साधा नाही, अरे पाटील मांगाचं तोंड बघल्याशिवाय घराच्या बाहेर जात नाही, तो अस्पर्श असू शकतो का? मग मी नाही, विष्णू कसबेने सांगितलं हिंदूच्या घरी कोणताही कार्यक्रम असो, अरे त्यातली सजावट, त्यातलं तोरण मांगाच्या हाताने बांधून घेतात. विष्णू कसबेंनी सांगितलं हिंदूंनी कोणती पंगत ठेवली तर पहिला माग जेवण्याचा आंबेडकर साहेब, घोलप साहेब हा मांगाचा असतो. तिन्ही गोष्टी बघितल्यानंतर मांग अस्पर्श नाही सिद्ध झालं आणि त्यांनी सिद्ध केलं. म्हणून विष्णू कसबेंचं म्हणणं बरोबर असेल तर या ठिकाणी अनुसूचित जातीमधून मांगाला बाहेर काढा, हा दादासाहेब शेळके मागणी करतो. आम्हाला जोडे दाखवता, आम्हाला चप्पल दाखवता, या बाबासाहेबांच्या औलादीला चप्पल दाखवता, आम्हाला बुट दाखवता. एकाने मला विचारलं दादासाहेब, म्हणलो काय? त्यांनी चप्पल दाखवली म्हणे, बुट दाखविला, कसं होय तुम्ही शांत बसता? मी म्हटलं येडाय, मी म्हटलं येडाय. अरे ज्याची लायकी चप्पल उचलायची आहे ते चप्पलच उचलेल ना. यांची लायकी, अरे यांची लायकी तलवार चालवायची आहे, तलवार. आणि म्हणून मी परत एकदा विनंती करतो, मला बोलीला माझा नंबर लागते की नाही हेच मग धकपुक धुकपुक करू लागतो. काही तर म्हणले तुमच्या जर तुम्ही लय आगावा फुली मारली, नाही मला बोलायचं, अजून छक्के चौके मारायचे होते. परिस्थितीचं भान राखून एकच सेकंद, शेवट मुद्दा सांगतो, शेवट 1 मिनिटाचा तुमच्या खातीर. बरं मला सांगा, अहो मातांगानो, मागा आरक्षण आमचं काही म्हणणं नाही, संविधानिक अधिकार आहे. बुद्धाला टार्गेट कशाला करताय? बुद्धाने काय वाईट केलं तुमचं? अरे तुमच्या सुखात, तुमच्या दुःखात फक्त बुद्ध आला की नाही? मातंगाच्या सुखात बुद्ध आला की नाही? बौद्ध आला की नाही? आता माझ्या भावाने सांगितलं 50,000 दिले म्हणून. अरे तुम्ही मागा ना, त्याची एकच पॅन्ट चालू डंगच्या दगडंग डंगच्या, डंगच्या दगडंग डंगच्या, डंगच्या दगडंग डंगच्या. काय बुद्धाने खाल्लं आणि बुद्धाने खाल्लं, बुद्धाने खाल्लं आणि बुद्धाने खाल्लं. होय बे, आता विरोध करणाऱ्या नेत्यांनो, जर आरक्षण बुद्धाने खाली असतं तर तेव्हा काय पांदीला गु खात होते काय? आरक्षण कोणी खाल्लं? डेट घ्या. आरक्षण 1% कोणालाही भेटलं नाही, माझ्या चांभार भावाला नाही. आजचं प्रतिनिधित्व चांभाराचं 0.941 चांभार, 1%ही नाही. 2 नंबर आरक्षणाची टक्केवारी खाटीक 0.935, 3 क्रमांकाला महार 0.920 आणि 4 क्रमांकाला माझा मातंग समाज 0.894. थोडा फरक आहे. आणि लोकसंख्येने 10 पट
आम्ही आहो मागापेक्षा. पण तुम्ही आरक्षण आमच्या बरोबरीला खाल्लं, थोडा फरक आहे. उलट आमचा आरोप आहे मुद्दाचं आरक्षण जरी कोणी खाल्लं असेल, मी पुरावा सिद्ध करतो, मांगाने आमचं आरक्षण केलं हाही माझा या ठिकाणी आरोप आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी परत एकदा मी तुम्हाला बाबासाहेबांचा आदेश संघटित व्हा मानलं त्याबद्दल मानाचा शालूट मारतो, थांबतो. आणि आनंदराज साहेब, कलाम साहेब असतील, जेव्हा आदेश देतील त्यांच्या आदेशाचं पालन करावं. आणि ती आयोजन समिती यांनी हाडाचं पीठ आणि रक्ताचं पाणी केलं, त्यांनाही मानाचा मुजरा करतो, थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा हम सब. आणि आमचे चिकटे साहेब यांचे फार योगदान आहे.